दाखवते, त्याच्यानंतर तुम्हाला ती आयडिया येईल की आपल्याला परिमेय संख्याचे रूपांतर दशांश मध्ये कसं करायचं आणि जर दशांश स्वरूपात दिलं असेल तर त्याचं परिमेय संख्यामध्ये कसं रूपांतर करायचं. ठीक आहे. बघा स्क्रीनवर तुम्हाला आता मी परिमेय संख्या लिहून देते. आता परिमेय संख्या बघा मी पहिली लिहिली 2/4. तर याचं दशांश मध्ये रूपांतर कसं करायचं, तर आपण साधा साधा भाग लावायचा असतो. म्हणजे काय, 2 येणार इथे, 4 येणार इथे. हा हा सांग. 4 0 0. त्याच्यानंतर आपण काय करतो, 0 आपण एक्स्ट्रा घेतो आणि इथे काय देतो, दशांश चिन्ह. आणि मग येणार 4 पंचे 20. म्हणजे काय केलं तुम्ही, याचं दशांश रूपात रूपांतर केलं जे आहे 0.5. ठीक आहे. याला म्हणायचं दशांश रूप आणि हे जे आहे याला म्हणायचं परिमेय संख्या. आता हा झाला पहिला प्रकार. पण ज्यावेळी त्यांनी दशांश रूपात संख्या दिलेली असते तर त्याला परिमेय मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण पाहिलं होतं. तर त्याचं एक छोटस एक्झाम्पल बघू आणि आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करू. त्यांनी समजा दिलंय तुम्हाला संख्या 3.3 बार. म्हणजे काय, बार म्हणजे काय की ही संख्या, हा जो 3 हा नंबर आहे तो भागाकारामध्ये पुन्हा 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 येतोय. मग आता याला परिमेय संख्येमध्ये कसं रूपांतर करायचं, तर पहिल्यांदा होतं तुम्हाला की हा जो 3.333 हा कंटिन्युअस जो नंबर येणार आहे, डॉट 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 मी करते, याला आपण एक्स समजू. याला काय समजू, एक्स समजू. मग आता याचं आपल्याला समीकरण अशा प्रकारे लिहिता येतं. ठीक आहे, म्हणजेच 3.3 बार. त्यानंतर काय करायचं होतं, दोन्ही बाजूला, म्हणजे ही एक बाजू डावी बाजू, ही उजवी बाजू, दोन्ही बाजूस 10 ने गुणायचं. 10 ने का गुणायचं, कारण हा एकच नंबर रिपीट होतो. म्हणजे इथे येणार 10x बरोबर 3 3. त्याच्यानंतर हे जे दशांश चिन्ह आहे ते पुढे जाणार आणि तुम्हाला नंबर मिळणार 33.333. ठीक आहे. एक डिजिट तुम्ही पुढे गेला दशांश, कारण तुम्ही 10 ने गुणाकार केला. आता याला तुम्ही समीकरण क्रमांक 2 समजायचं आणि याला समीकरण क्रमांक 1 समजायचं. यानंतर काय करत होतो आपण, समीकरण 2 मधून समीकरण 1 हे वजा करत होतो. म्हणजे काय, 10x वजा x बरोबर 33.333 वजा 3.333. म्हणजे याची डावी बाजू वजाबाकी करायची आणि या साईडला उजव्या बाजूची वजाबाकी करायची. आता इथे आपल्याला उत्तर मिळालं 9x आणि इथे मिळालं आपल्याला 30.000. लक्षात आलं कसं 30 आलं ते? हा, आता हा जो 9 आहे तो आपल्याला उजव्या बाजूला न्यायचा. मग काय येणार, मी इथे सॉल्व्ह करून दाखवते. मग काय येणार, म्हणून x बरोबर 30/9. हा जो 9 गुणाकारामध्ये आहे तो उजव्या बाजूला गेल्यावर तो भागाकारामध्ये जाणार. आणि x आपण कशाला मानलं होतं, या संख्येला, म्हणजे 3.333 हे कंटिन्युअस जो नंबर आहे त्याचं आपण परिमेय संख्यामध्ये रूपांतर केलं आणि त्याचं उत्तर आहे 30/9. हे आपण आधीच्या क्लासमध्ये पाहिलं होतं. आता आठवलं? येस मॅम. समजलं? येस मॅम. ओके. आता यानंतरचा आपला नेक्स्ट जो पार्ट आहे तो काय आहे की तुम्हाला परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या. आता मी तुम्हाला टेक्स्टबुकची स्क्रीन तुम्हाला दाखवते. टेक्स्टबुक मध्ये आपल्याला काय दाखवले ते आपण आधी बघू आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके. आता टेक्स्टबुक मध्ये बघा, तुमचा हा जो एक्सरसाइज आहे, सराव संच आहे 2.1, यामधले हे जे पहिली जे एक्झाम्पल आहे ते काय दिलेले तुम्हाला, त्याचं तुम्हाला दशांश रूपात रूपांतर करायचे. आणि खाली जे दिलेलं आहे दुसरा क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला परिमेय संख्या दिल्या त्याचं पुन्हा एकदा दशांश मध्ये करायचंय. तर तुम्हाला भाग लावायचे, थोडक्यात भागाकार करून उत्तर शोधायचे. आणि आत्ताच जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते जे आहे ते तिसरा प्रश्न,
की खालील परिमेय संख्या P भागिले Q या स्वरूपात लिहा. आता यापैकी जे 4-5 एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील का? यातलं एखादं तुम्हाला अवघड वाटत असेल तर ते मी सोडवून दाखवते. तुम्हाला असं वाटतंय का तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काही तुम्हाला डिफिकल्ट जाईल? Yes, ma'am. कोणतं एक्झाम्पल वाटतंय? 5. 5वं. ठीक आहे. 2.514 आणि त्या 3 नंबरवर बार. हे क्वेश्चन तुम्हाला अवघड वाटतंय? हा सोडवून दाखवू? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, चला. 2.514. एकच मिनिट मी नंबर लिहून घेते. जस्ट अ मिनिट. ओके. 2.514 आणि यावर बार दिलेला आहे. आता यावर बार दिला म्हणजे काय की हे 3 नंबर भागाकारामध्ये पुन्हा 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 येतात. म्हणजे काय? 2.514, 514, 514 असे जे 3 नंबर आहेत तेच 3 नंबर पुन्हा पुन्हा येत आहेत. म्हणून त्याला आपण हे जी रेष वरती दिली आहे तो त्याचा अर्थ आहे की हे 3 नंबर आवर्ती स्वरूपात आहेत. आता आवर्ती स्वरूपात म्हणजे काय? रिपीटेड होतात, ते रिपीटेडली येतात, म्हणून त्याला आवर्ती दशांश रूप असं म्हणतात. मग आता पहिली आपली जी स्टेप होती ती काय होती? दिलेल्या या नंबरला काय मानायचंय तुम्हाला? एक्स मानायचंय. मग मी काय लिहिणार इथं? या नंबरला एक्स समजू. याला काय समजलं आपण? एक्स. मग आता लिहिणार कसं? एक्स बरोबर 2.514 बार. ओके. किंवा तुम्ही याच्या पुढे असंही लिहू शकता 2.514, 514 आणि डॉट 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 डॉट. ठीक आहे. आता आपला रूल, मी लास्ट क्लासमध्ये पण रूल सांगितला होता की एक नंबर जर तुम्हाला रिपीट होत असेल तर 10 ने गुणाकार करायचा. 2 नंबर रिपीट होत असतील तर 100 ने गुणाकार करायचा. 3 नंबर रिपीट होत असतील तर 1000 ने गुणाकार करायचा. आता इथे किती नंबर रिपीट होतात? 3. 3. मग आपल्याला कितीने गुणावं लागेल? 1000. व्हेरी गुड, 1000 ने. मग आता डाव्या बाजूला एक्स ला आपण 1000 ने गुणल्यानंतर उत्तर काय येईल? याला 1000 ने गुणल्यानंतर उत्तर काय येईल सांगा? 1000 गुणिले एक्स. 1000 एक्स. हा, बरोबर बरोबर. आता उजवी बाजू बघा, ही बाजू. आता या नंबरला तुम्ही 1000 ने गुणल्यानंतर हा जो दशांश चिन्ह आहे तो तुम्हाला 3 डिजिट पुढे जाणार आहे. डिजिट म्हणजे काय? 3 नंबर पुढे 1, 2, 3 म्हणजे तो दशांश चिन्ह इथे येणार. म्हणजे नंबर काय होणार? 2514.514. समजलं काय केलं मी? दशांश चिन्ह गुणाकारामुळे 1000 ने गुणाकार केलाय, म्हणजे 3 शून्य आहेत एकावर, म्हणून आपण 3 डिजिट पुढे गेलो. ठीक आहे. एक जर 10 ने गुणाकार करायचा असेल तर किती डिजिट पुढे जाऊ आपण? 10 ने जर गुणायचं असेल तर किती डिजिट पुढे जाऊ? एकच डिजिट जाऊ ना. जेव्हा 2 तुम्हाला नंबर रिपीट होतात त्यावेळी आपण 100 ने गुणाकार करतो, म्हणजे 2 डिजिट तुम्हाला पुढे जायचंय. आता आपण 1000 ने गुणाकार करतो म्हणजे 3 डिजिट पुढे जावे लागेल. मग आता आपल्याला हे झालं, मिळालं समीकरण 2, हे मिळालं समीकरण 1. आता आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. मग 1000 एक्स वजा 1x हा जो आहे तो 1x आहे. बरोबर. आता याची उजवी बाजू बघा, 2514.514. यामधून तुम्हाला ही संख्या वजा करायची, वजा 2.514. आता मी पुढचे डॉट 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 काही लिहित नाही कारण तोच नंबर आहे. आता 1000 मधून 1 गेल्यावर उत्तर काय येईल? म्हणून 1000 मधून 1 वजा झाला, किती उत्तर आलं? 1000 मधून 1 गेला, उत्तर किती आलं? अरे उत्तर सांगा. 1000 मधून 1 वजा केल्यावर उत्तर काय येतं?
अरे तुम्ही 9वीचे विद्यार्थी आहे, 1000 मधून 1 वजा केले किती येणार? आवाज येतोय का सगळ्यांना? 999. 999. व्हेरी गुड. 999 एक्स. बरोबर. आता बघा दशांश चिन्हाच्या पुढे हे जे नंबर आहेत 514 514 म्हणजे त्याची वजाबाकी तर 000 येणार. 514 मधून 514 वजा केले. आता हे दशांश चिन्ह. आता इथे बघा 2514 यातून तुम्ही 2 वजा करणार आहे म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 2512. हो की नाही? Yes, ma'am. म्हणजे आता आपल्याला नंबर मिळाला 999 एक्स बरोबर 2512. आणि आता तुम्हाला या एक्स ची किंमत शोधायची. मग इकडे मी लिहून दाखवते म्हणून एक्स बरोबर 2512 भागिले 999. आणि हेच तुम्हाला शोधायचं होतं. एक्स जो हा आहे 2.514 बार याला तुम्ही ही परिमेय संख्या झाली. या परिमेय संख्येमध्ये तुम्ही काय केलं? कन्वर्ट केलं, रूपांतरित केलं. आता समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा तुमचा रूल काय होता? रूल तुमचा असा होता जर एक नंबर रिपीट होत असेल तर 10 ने गुणाकार करायचा. 2 नंबर रिपीट होत असतील तर 100 ने गुणाकार करायचा. 3 डिजिट रिपीट होत असतील तर 1000 ने गुणाकार करायचं. आणि जेव्हा गुणाकार करता तेव्हा तो जो दशांश चिन्ह असतं जिथे तुम्ही पॉइंट दिलेला असतो तो तुम्हाला पुढे पुढे घ्यावा लागतो. जितके डिजिट रिपीट झाले तेवढे डिजिट तुम्हाला पुढे घ्यावे लागतं. एक डिजिट रिपीट झाला तर एकच डिजिट पुढे दशांश चिन्ह घ्यायचं. ओके. आणि त्याच्यानंतर वजाबाकी करायची आणि जो काही एक्सच्या सोबत नंबर असेल तो उजव्या बाजूला पाठवायचा आणि तो छेदामध्ये लिहायचा. समजलं? मॅम एकदा रिपीट करा. पहिली स्टेप काय असते आपली? जो काही नंबर रिपीट झालाय त्याला आपल्याला एक्स मानायचं असतं. म्हणजे समजा माझा नंबर आहे 1.4 हा नंबर माझा रिपीट होतोय. म्हणजे मी एक्स ला काय कन्सिडर करणार? एक्स बरोबर 1.4 आणि त्याच्यावर जो डॉट असतो तो. त्याच्यानंतर आता एक नंबर रिपीट होतोय म्हणजे मी 10 ने गुणाकार करणार. मग 10x बरोबर आता एक डिजिट पुढे जायचंय पॉइंट जो होता आपला 1.4. काय होता आपला? 1.4. मग आता 1.4च्या पुढे आपल्याला जायचंय म्हणजे 14 आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॉइंट येणार. ठीक आहे. मग 14.4 आणि मग तुम्हाला वजाबाकी करायची. ओके. ओके मॅम. ओके. तर आता आपल्याला याच्या पुढचा जो पार्ट आहे कोणता? अपरिमेय संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचे. आता पहिल्यांदा संख्या रेषा म्हणजे काय माहितीये का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. माहित नसेल तर नाही म्हणा. काय मॅम? संख्या रेषा म्हणजे काय? एक कोण मोठी सांगेल? रेषा. ओके. मोठी रेषा असते ज्यावर आपण संख्या दाखवतो. काय दाखवतो? संख्या दाखवतो. तुम्हाला आता स्टार्टिंग पासून थोडं मी एक्सप्लेन करते की संख्या रेषा म्हणजे काय असते आणि त्याच्यानंतर तुमच्या धड्यातला पॉइंट आपण बघूया. तर आता स्क्रीनवर जाऊ आपण आणि ओके. आता संख्या रेषा म्हणजे ही जी तुम्हाला स्क्रीनवर लाईन दाखवली मी, लाईन म्हणजे संख्या रेषा. म्हणजे आता लाईन जी आहे ती दोन्ही बाजूला त्याला ॲरो आहे. ॲरो म्हणजे बाण आहे. हे याचा अर्थ काय? या बाजूला नंबर वाढतच चाललेले आहेत. इकडे नंबर थांबलेला नाही आणि याही बाजूला डाव्याही बाजूला तो नंबर कंटिन्युअस वाढत राहणार आहे. तो थांबणार नाही. म्हणून काय केलंय तिथे दिलेलं आहे ॲरो. त्याला म्हणायचं लाईन म्हणजेच संख्या रेषा. आता यावर काय असतं? संख्या रेषेवर आपल्याला संख्या दाखवायच्या असतात. आता बघा मी पहिली संख्या दाखवते इथं 0. आता 0 ही दाखवताना ती आपण सेंटरला दाखवू शकतो कारण आपल्याला बाकीचेही नंबर दाखवायचे असतात.
तर आता इथे आपण उजव्या बाजूला नंबर असतात आपल्याला, त्याला म्हणतो आपण धन संख्या. उजव्या बाजूला ज्या असतात त्या असतात धन संख्या आणि डाव्या बाजूला ज्या असतात त्या असतात ऋण संख्या. आता इथे बघा येणार 2, इथे येणार 3, इथे येणार 4, इथे येणार 5. आता सेम तसं उजव्या बाजूला येणार -1, सॉरी डाव्या बाजूला येणार -1, -2, -3, -4 आणि या कंटिन्युअस वाढत जातात. हे नंबर आपण असं म्हणू शकत नाही की -4 पर्यंतच दाखवतो. आपण अनंत संख्या दाखवू शकतो, कारण संख्या ही शेवटची आपल्याला माहीतच नाही. ठीक आहे. तर ज्यावेळी आपण 1च्या पुढे संख्या दाखवतो, आपण जसं की शिकलो होतो, त्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्या. 1च्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या. त्याच्यानंतर आपण पूर्ण संख्या बघितल्या, ज्यामध्ये 0 हा नैसर्गिक संख्येत ऍड होतो, म्हणजे 0पासून पुढच्या. त्याच्यानंतर होतं पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये काय होतं, धनसंख्या पण होत्या, ऋण संख्या पण होत्या आणि 0 पण होतो. आता याच्यानंतर कुठल्या होत्या रे संख्या? बघा, सुरुवातीच्याच क्लासमध्ये मी हे सगळं सांगितलं होतं, आठवतंय का बघा? संख्येचे प्रकार: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. वास्तव संख्या. वास्तव संख्या बरोबर आहे, पण त्याच्या आधी, वास्तव संख्येच्या आधी कोणती संख्या येते? परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परिमेय संख्या, त्याच्यानंतर होतं अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या तुम्हाला माहितीये, जी संख्या P/Q या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिता त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या. मग समजा या संख्या रेषेवर मला 1/2 ही संख्या मला दाखवायची कुठे आहे. जसं की मी इथं 1 दाखवला, इथे 2 दाखवलं, तसं मला 1/2 ही परिमेय संख्या दाखवायची आहे. तर मी काय करणार? तर त्याच्यासाठी एक रूल आहे. काय रूल आहे? की जो काही छेद आहे त्या छेदा इतके समान भाग करायचे 0 पासून 1 पर्यंत. मग आता 0 आणि 1 यामध्ये 2 समान भाग करायचे. कोणते? 2 समान भाग. म्हणजे इथून इथपर्यंत हा एक समान भाग झाला, इथून इथपर्यंत हा एक समान भाग झाला. आता यातला हा जो भाग आहे तो झाला तुमचा 1/2. म्हणजे 0 आणि 1 याच्यामध्ये तो नंबर येतो आणि त्या नंबरला आपण काय म्हणतो? 1/2. मग आता तुम्ही म्हणाल, समजा तुम्हाला 2/3 ही संख्या रेषेवर दाखवायची, तर कशी दाखवायची? पुन्हा एकदा तोच रूल. आता मी पुन्हा एकदा नंबर लाईन काढते. 1 मिनिट. आता मी इथून फक्त एवढं डिस्टन्स दाखवते. बघा, आता तुम्हाला समजा 2/3 ही संख्या दाखवायची संख्या रेषेवर. तर तो रूल काय आहे आपला? जितका तुमचा छेद तितके तुमचे समान भाग. आणि ते कुठून करायचे? 0 पासून 1 पर्यंत. मग मी 0 पासून सुरू केले 3 भाग करायला. 1, 2 आणि हा 3. 1, 2, 3 हा पहिला भाग, हा दुसरा, हा तिसरा. म्हणजे आपलं हे उत्तर करेक्ट आहे. आता त्यातला 2/3 हा नंबर कुठे येईल बघा? 0 नंतर आपण 3 भाग केलेत, म्हणजे हा 3 भागातला पहिला भाग, म्हणजे 1/3. त्याच्यानंतर 3 भागातला हा दुसरा भाग, म्हणजे 2/3. म्हणजेच तुमचा हा 2/3 हा नंबर कुठे येणार संख्या रेषेवर? तर इथे येणार. आता तुम्ही म्हणाल, इथे तर 1 आहे आणि इथं 2/3, तर हे मॅच कसं होणार? तर आता ज्यावेळी 1/3 हा पहिला नंबर झाला, 2/3 हा दुसरा नंबर झाला, म्हणजेच हा जो नंबर आहे 1 याचा नंबर येणार 3/3. मग 3/3 याचं उत्तर 1च असतं. म्हणजेच हा जो 1 आहे तो तुम्ही बरोबर घेतलेला आहे. समजलं का? परिमेय संख्या कशी दाखवली आपण संख्या रेषेवर? समजलं की नाही? येस मॅम, समजलं. येस मॅम. आता मला सांगा, समजा माझा प्रश्न असा आहे, बघा मी संख्या रेषा दाखवते पुन्हा एकदा. माझा नंबर आहे 3/5. तर तुम्ही संख्या रेषेवर 3/5 कसं दाखवणार आणि कुठे दाखवणार?
सांगा बघू कुठे दाखवणार? 2च्या आणि 1च्या मध्ये. नाही, पुन्हा एकदा 0 आणि 1च्या मध्येच दाखवायचं. 0 आणि 1चे आता छेद जेवढा असेल तेवढे समान भाग. मग 5 0 भाग आणि करायचे. येस, व्हेरी गुड. म्हणजे मी 5 भाग करणार. 1, 2, 3, 4 आणि 5. मग आता हा पहिला भाग 5 मधला पहिला आहे. म्हणजे ही संख्या झाली 1/5. त्याच्या पुढची झाली 2/5. त्याच्या पुढची झाली 3/5. म्हणजे इथे आपला हा जो क्वेश्चन होता तो इथे आहे. आता त्याच्या पुढची येणार 4/5 आणि हा जो नंबर आहे तो येणार 5/5. याचाच अर्थ तो 1 आहे. 5/5 म्हणजेच 1. म्हणजे हे जे 1 आहे आणि हा जो 0 आहे या दोघांच्या मध्ये हे आपण नंबर दाखवणार आहोत. आता समजलं? येस मॅम. आता मॅम मी स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन कोणालाच दिसत नाहीये? एक आता मिनिट. दिसते. नाही दिसते मॅम. तुम्हाला इतका वेळ स्क्रीन दिसत नव्हती? नाही मॅम, आत्ताच दिसत नाहीये. अच्छा, म्हणजे मी जे एक्सप्लेन केलं ते दिसत होतं ना, आता फक्त 1-2 सेकंड नाही दिसली ना? येस मॅम. ओके. आता समजा माझा प्रश्न आहे तुम्हाला की मला नंबर दाखवायचा आहे 1/6. तर तुम्ही कसा दाखवाल तो 1/6 हा नंबर संख्या रेषेवर? 0च्या आणि 1च्या मध्ये. हा, किती भाग कराल? किती समान भाग कराल? 0 आणि 1 याचे किती समान भाग कराल? मॅम एकदा क्वेश्चन रिपीट करा ना. क्वेश्चन माझा असा आहे 1/6 हा जर तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर तुम्ही कुठे आणि कसा दाखवणार? 0च्या आणि 1च्या मध्ये आणि त्याच्यामध्ये 6 रेषा काढायच्या. 6 रेषा काढायच्या म्हणजे 6 समान भाग करायचे आणि त्यातला पहिला भाग म्हणजे तुमचा 1/6. आता लक्षात आलं? या झाल्या परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं आहे की अपरिमेय संख्या सुद्धा संख्या रेषेवर दाखवायच्या. आता पहिल्यांदा आपण पुन्हा एकदा फरक लक्षात घेऊ. परिमेय संख्या म्हणजे काय आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय. ओके. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला स्क्रीनवर दोघांमधला डिफरन्स दाखवते, म्हणजे दोघांमध्ये फरक काय आहे. ओके. आता इकडे मी लिहिते परिमेय संख्या आणि इकडे लिहिते मी अपरिमेय संख्या. आता पहिला सगळ्यात मोठा डिफरन्स जो आहे तो परिमेय संख्या या P/Q फॉर्मॅट मध्ये असतात आणि इथे की P/Q फॉर्मॅट मध्ये नसतात. ठीक आहे, हा पहिला डिफरन्स झाला. त्याच्यानंतर याचं जर आपण दशांश रूपात कन्व्हर्ट केलं तर हे खंडित स्वरूपात असतं किंवा आवर्ती स्वरूपात असतं. आवर्ती स्वरूप असतं याचं, म्हणजे तोच नंबर पुन्हा 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 येत जातो. पण इथे हे काय असतं? अखंडित असतं. अखंडित. परंतु अखंडित असतं आणि आवर्ती नसतं. म्हणजे प्रत्येक वेळी तो नंबर वेगवेगळा येतो. आवर्ती स्वरूपात येत नाही. हा त्यातला मुख्य फरक आहे परिमेय आणि अपरिमेय यामधला. आता यामध्ये फॉर एक्झाम्पल नंबर कोणते येतील? 1/2, 4/6 किंवा 7/9. ओके, असे नंबर येतील. आणि अखंडित स्वरूपात म्हणजेच अपरिमेय संख्यामध्ये कोणते नंबर येणार? वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, पाय यासारखी जे संख्या आहेत त्या आपल्या अपरिमेय संख्या येणार. आता अपरिमेय संख्या ज्या आहेत त्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायच्या. म्हणजे पहिला प्रश्न समजा आहे माझा √2 म्हणजे वर्गमुळात 2.
ही संख्या मला संख्या रेषेवर दाखवायची. बघा आता मी तुम्हाला एकदम इझी मेथड सांगते की ज्यामुळे तुमच्या लक्षात राहील की वर्गमुळात 2 ही कुठे येते. ठीक आहे, वर्गमुळात 2 ही कुठे येते. आता बघा तुम्हाला माहितीये की वर्गमुळात 1 याचं उत्तर काय असतं रे? याचं उत्तर काय असतं? 1चं वर्गमूळ काय असतं? 1 हा कोणाचा वर्ग आहे? 1 हा 1चाच वर्ग असतो. आणि आता वर्गमुळात 2 म्हणजे 1च्या पुढे याचं उत्तर येईल. 1च्या पुढे असेल तो. का? कारण मुळात 4 याचं उत्तर असतं 2 आणि वर्गमुळात 1 याचं उत्तर आहे 1. म्हणजेच वर्गमुळात 2 हा नंबर 1 आणि 2 याच्यामध्ये येऊ शकतो. 1 आणि 2 याच्यामध्ये कुठेतरी तो वर्गमुळात 2 हा नंबर आला पाहिजे. हो की नाही? हो की नाही? हर्षदा आवाज येतोय? यस मॅम. ओके. आता या दोघांच्या मध्ये नक्कीच कुठेतरी आपल्याला वर्गमुळात 2 दिसणार आहे. पण आता आपण काय करायचं की यासाठी एक मेथड आहे. जितकं अंतर इथे आहे, समजा इथं तुमचं 1 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स आहे, तर तितकंच अंतर इथे व्हर्टिकली म्हणजे काय? उभं अंतर म्हणजे तुम्ही मराठीत काय म्हणता व्हर्टिकलीला? व्हर्टिकलीला काय म्हणता रे उभ्या रेषेला तुम्ही? ओके, आपण उभी रेषा समजू. ठीक आहे, ही असती ती आडवी रेषा. जेवढं अंतर इथे आहे तेवढंच अंतर इकडे घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वापरायचंय. पायथागोरस प्रमेय माहितीये का? पायथागोरस प्रमेय तुम्हाला माहित आहे का? थोडंफार काहीतरी माहित असेलच ना पायथागोरसचं. यस मॅम. काय असतो पायथागोरस थेरम? ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग बरोबर सी चा वर्ग. हा बरोबर, मी इकडे तुम्हाला काढून दाखवते. ज्यावेळी हा 90 अंश असतो त्यावेळी या समजा याला एक्स कन्सिडर केला, याला वाय कन्सिडर केला आणि याला झेड कन्सिडर केला, तर हा असतो तो कर्ण असतो. याला आपण म्हणतो कर्ण. कर्णाचा वर्ग म्हणजे झेडचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हो की नाही? हा रूल आहे. मग आता इथे जर आपण हा काय घेतला, काटकोन घेतला आणि हे 2 लाईन आहेत त्या आपण हे जे 2 बिंदू आहेत ते जोडले, तर हा जो झाला तो काय झाला, काटकोन त्रिकोण झाला. मग आता आपण या काटकोन त्रिकोणामध्ये याचं अंतर 1 घेतलंय आणि हे जितकं आहे तितकंच हे घेतलंय म्हणजे याचंही एकच आहे. आता आपल्याला याचं अंतर माहिती नाहीये, पण आपण पायथागोरसच्या थिअरम नुसार, प्रमेयानुसार याचं म्हणजे कर्णाचं माप काढू शकतो. तर कसं काढू शकतो? या दोघांच्या वर्गाच्या बेरजे इतकं. मग आता मी समजा याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी आणि याला नाव दिलं सी. तर माझा एक मिनिट मी इकडचं इरेज करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, समजा आता मी काय लिहिलं, इथे नाव दिलं सी, सी नाव दिलं होतं ऑलरेडी. तर मी समजा त्रिकोण ए बी सी यामध्ये मी पायथागोरसचं प्रमेय वापरलं. मग एसी हा माझा कर्ण आहे. कर्णाचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. मग मी काय केलं, एसीचा वर्ग मला माहित नाही, पण इथलं अंतर माहितीये, 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग तुमचा येणार 1 अधिक 1, कारण 1चा वर्ग 1च येतो. मग एसीचा वर्ग जर तुमचा 2 आला तर आपल्याला आता एसीचा वर्ग नकोय, हे अंतर हवंय. म्हणजे आपल्याला याला वर्गमुळात घेतलं पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं पाहिजे. आता हे जेव्हा असतं
वर्गमुळात एसीचा वर्ग म्हणजेच एसी. आता एसीचं अंतर आपल्याला मिळालं वर्गमुळात 2, म्हणजे हे जे अंतर आहे ते वर्गमुळात 2 मिळालं. आता आपला प्रश्न जो होता इथे डाव्या बाजूला काय लिहिला होता की वर्गमुळात 2 हा नंबर तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचा होता. आता इथे तुम्हाला मिळाला एसी हा वर्गमुळात 2 मिळाला, पण ही काय संख्या रेषा आहे का? तर नाही. संख्या रेषा आपल्याला दाखवायची असेल तर हे जे अंतर आहे ते तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मग काय करायचं अशा वेळी? कंपास जो आहे, म्हणजे तुम्ही मराठीत त्याला कर्कटक म्हणत असाल, त्याचं एक टोक इथे ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक इथे ठेवायचं आणि त्या पेन्सिलच्या टोकानी असा कंस काढायचा आणि तो कंस जिथे येऊन संख्या रेषेवर टच होईल तो तुमचा नंबर झाला वर्गमुळात 2. हा झाला तुमचा वर्गमुळात 2. आणि आपण मगाशीच म्हणलेलं 1 आणि 2च्या मध्येच कुठेतरी वर्गमुळात 2 हा नंबर येणार आहे. आणि सेम तसंच आपला जो नंबर मिळालाय वर्गमुळात 2 हा 1 आणि 2च्या मध्येच आला. समजलं? यस मॅम. यामध्ये काही डाऊट? नो मॅम. ओके. आता टेक्स्टबुक मध्ये कशा प्रकारे हे वर्गमुळात 2 दाखवले ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण टेक्स्टबुक कडे जाऊया. पहिल्यांदा मी तुम्हाला आता काय काय केलं ते सांगते. वर्गमुळात 2 ही संख्या दाखवण्यासाठी पहिल्यांदा आपण काय लॉजिक लावलं की वर्गमुळात 2 आहे म्हणजे हा 1 आणि 2च्या मध्ये येणार कुठेतरी. तर हे कसं शोधलं? वर्गमुळात 1 म्हणजे वर्गमुळात 1 याचं उत्तर आहे 1, कारण 1चा वर्ग हा 1 असतो. आता वर्गमुळात 4 म्हणजे 4 हा कोणाचा वर्ग आहे तर 2चा वर्ग आहे. मग वर्गमुळात 2 हा या दोघांच्या मध्ये कुठेतरी येईल. मग वर्गमुळात 1 आणि वर्गमुळात 4 याचं उत्तर आपल्याला 1 आणि 2 मिळालं. म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये वर्गमुळात 2 येणार आहे. त्यानंतर आपली मेथड काय होती की 0 आणि 1 हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर तुम्हाला उभं अंतर घ्यायचंय की जिथे 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. मग ते अंतर घेतल्यानंतर आपण 2 बिंदू जोडले आणि त्याच्यानंतर पायथागोरसचं प्रमेय वापरलं आणि वर्गमुळात 2 ही आपल्याला कर्णाची बाजू मिळाली आणि ती आपल्याला संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपण कंपासचा वापर करून त्याला आपण संख्या रेषेवर कंस काढून तो नंबर तिथे दाखवला. समजलं कसा दाखवला? यस मॅम. ओके. आता तुमच्या टेक्स्टबुक कडे जाऊ आपण. पुस्तकामध्ये काय दिले बघा. बघा, मी जे सांगितलेलं ते 0 पासून 1 इथे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर त्या 1 या बिंदूपासून वरती घेतलेलं आहे. आता ते घेतल्यानंतर त्यांनी ओ पासून तो बिंदू जोडलेला आहे इथे वरती आणि तो बिंदू जोडल्यानंतर पायथागोरसच्या प्रमेयानुसार 0 जिथं आहे तिथे कंपासचं एक टोक दाखवायचं, एक टोक ठेवायचं आणि वरती जिथे तुम्हाला कर्णाची बाजू आहे तिथून तो कंस काढायचा आणि तो येणार संख्या रेषेवर. तो झाला वर्गमुळात 2. समजलं का? यस मॅम. आता वर्गमुळात 3 पण त्यांनी दाखवलंय. आता हे सेम जे तुम्ही पहिल्या वर्गमुळात 2 साठी केलं ते सेम तुम्हाला वर्गमुळात 3 साठी करायचंय. तर कशा प्रकारे कराल? वर्गमुळात 2 या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा 1 सेंटीमीटर डिस्टन्स जे आहे ते उभ्या बाजूनी घ्यायचे म्हणजे व्हर्टिकली घ्यायचे आणि तिथून पुन्हा ओ ला पॉइंट जोडायचा आणि पुन्हा कंपासचं एक टोक 0वर आणि एक टोक त्या कर्णावर ठेवायचं आणि तिथून पुन्हा एक कंस ड्रॉ करायचा. तो कंस खाली आला की तो झाला वर्गमुळात 3. समजलं? यस मॅम. यामध्ये काही तुम्हाला डिफिकल्ट वाटतंय का की वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 हे नक्की कसं काढायचं किंवा त्याचं लॉजिक समजलं का तुम्हाला? समजलं लॉजिक? पायथागोरस प्रमेयाचा वापर करून आपण काय केलं?
वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या रेषेवर दाखवली. आणि ही अपरिमेय का आहे? कारण ही संख्या आपण P भागिले Q या फॉर्मॅटमध्ये लिहू शकत नाही. म्हणून त्याला आपण म्हणतो अपरिमेय संख्या. आता जर वर्गमुळात 5 तुम्हाला दाखवायचे असेल, तर जसं वर्गमुळात 3 पर्यंत तुम्ही काढलं, तसं सेम पुढे वर्गमुळात 4 साठी काढणार, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही वर्गमुळात 5 साठी काढणार. ओके? तुमच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला वर्गमुळात 5 विचारतील, त्याच्या पुढचा प्रश्न येणार नाही. वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 5 यासारख्या संख्या विचारू शकतात. ओके? ओके मॅम. ओके. आता पुन्हा एकदा तुमच्या टेक्स्टबुक कडे जायचंय आपल्याला आणि नेक्स्ट पॉइंट काय आहे तो बघायचंय. आता इथे काय दिले बघा, अपरिमेय आणि वास्तव संख्या. आता अपरिमेय म्हणजेच काय? वर्गमुळात 2. आता ही अपरिमेय का आहे याचा प्रूफ म्हणजे सिद्धता दिलेली आहे. आता सिद्धता म्हणजे काय ते तुम्ही कसं तुम्ही त्याचा शोध लावला की ही अपरिमेय संख्या आहे ते इथे दाखवलंय. आता बघा, ही अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण काय केलं, पहिली काय आपली स्टेप आहे की याला समजायचं की ती परिमेय आहे. वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं गृहीत धरू. मग तसं गृहीत धरल्यानंतर P भागिले Q म्हणजे वर्गमुळात 2 असं आपण लिहू शकतो. आता इथे बघा, तुम्हाला खाली नेक्स्ट स्टेपला तुम्हाला दिलेलं आहे की वर्गमुळात 2 बरोबर P भागिले Q. आता कारण आपण काय केलं की वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे म्हणून समजा, मग ती समजल्यामुळे वर्गमुळात 2 याचं समीकरण झालं P भागिले Q. आता आपण पुढच्या स्टेपला काय केलं की P भागिले Q याचा वर्ग केला. मग जर उजव्या बाजूचा वर्ग केला तर डाव्या बाजूचा पण वर्ग करावा लागेल. म्हणून उत्तर काय आलं, वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजे 2 आणि P भागिले Q याचा वर्ग म्हणजे P वर्ग भागिले Q वर्ग. त्यानंतर काय केलं की 2 आणि Q वर्ग याचा गुणाकार केला आणि तो डाव्या बाजूला घेतला. आणि त्याच्यानंतर काय केलं की 2Q चा वर्ग बरोबर P चा वर्ग असं केलं, कारण ते इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर बघा, P चा वर्ग म्हणजे कोणत्याही पूर्णांक संख्येचा जो वर्ग आहे तो नेहमी सम येतो. म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, समजा आता आपण -3 घेतलं तर -3 ची पण जर वर्ग केला तर उत्तर 9च येतं, म्हणजे अधिकच येतं, समसंख्याच येते. सॉरी, समसंख्या नाही, एक मिनिट हा, P चा वर्ग ही समसंख्या आहे असं त्यांनी दिले. मग आता समसंख्या म्हणजे काय, ज्याला 2 ने भाग जातो आणि ज्याचं बाकी जे आहे ती 0 येते. ठीक आहे, P चा वर्ग ही समसंख्या आहे. आता मग P चा वर्ग समसंख्या आहे तर P सुद्धा काय येणार, समसंख्या येणार. आणि त्यानंतर काय केलंय त्यांनी की P ला 2T असं लेटर देऊन T याचा वापर करून P ची जी किंमत आहे ती 2T केली. त्याच्यानंतर 2T केल्यानंतर इथे जो आपला इक्वेशन होतं 2Q वर्ग बरोबर P वर्ग, तर त्या P च्या जागी 2T टाकलं, मग त्याचा वर्ग केल्यावर उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, 4T वर्ग. आता पुन्हा एकदा पहिल्या इक्वेशन कडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 2Q चा वर्ग बरोबर 4T वर्ग आहे. आता इकडचा 2 इकडचा 4 याचा भाग होणार आणि Q वर्ग बरोबर येणार 2T वर्ग. आणि आता तुमच्या लक्षात येईल की जो Q वर्ग आहे तो पण समसंख्या आहे आणि मग Q वर्ग जर समसंख्या असेल तर Q पण काय येणार आहे, समसंख्या येणार आहे. मग याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं की जे 2 स्टेटमेंट तुम्हाला मिळालेत की 2 हा P चा विभाजक आहे आणि तसंच तुम्हाला दुसरं स्टेटमेंट मिळालं 2 हा Q चा सुद्धा विभाजक आहे. मग अशा वेळी या 2 स्टेटमेंट वरून तुम्हाला हे लक्षात येईल की P आणि Q याचे जे विभाजक आहेत
त्यामध्ये एक व्यतिरिक्त कुठलाही सामायिक विभाजक नाहीये. मग जे आपण √2 हे परिमेय संख्या कन्सिडर केलं होतं ते आपलं गृहीत जे आहे ते चुकीचं आहे, आणि चुकीचं आहे म्हणजे वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या नाहीये, म्हणून ती काय आहे, ती आहे अपरिमेय संख्या. आणि अशा प्रकारे आपण वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 या संख्या सुद्धा अपरिमेय आहे हे सिद्ध करू शकतो. ओके, समजलं का? समजलं का? येस मॅम. आपल्याला काय दाखवायचं होतं की वर्गमूळ 2 ही अपरिमेय संख्या आहे. ती अपरिमेय संख्या का आहे? पहिल्यांदा आपण काय केलं की ती समजली आपण की ती परिमेय संख्या आहे. जर परिमेय संख्या असेल तर ती P भागिले Q या फॉर्मॅट मध्ये लिहिणार आपण. म्हणून आपल्याला इक्वेशन काय मिळालं, वर्गमुळात 2 बरोबर P भागिले Q. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, दोन्ही बाजूचा वर्ग केला, उत्तर मिळालं 2 बरोबर P वर्ग भागिले Q वर्ग. त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट स्टेपला आपल्याला मिळालं, जेव्हा डाव्या बाजूला आपण Q वर्ग शिफ्ट केला त्यावेळी आपल्याला मिळालं 2Q वर्ग बरोबर P वर्ग. मग P हा आपण काय समसंख्या आहे का, कारण काय झालंय की 2 ने जेव्हा गुणाकार होतो डाव्या बाजूला त्यावेळी तो काय होतो, नेहमी समसंख्या. म्हणजे जरी आपली कोणतीही संख्या ऑड असेल, ऑड म्हणजे विषम संख्या असेल, आता 3 समजा आपण संख्या घेतली तर 3 ला 2 ने गुणल्यानंतर समसंख्याच येते. समजा तिथे 2 आहे तर 2 ने 2 ला गुणलं तरी समसंख्याच येते. म्हणून जी P वर्ग होती ती समसंख्या आहे. मग P वर्ग जर समसंख्या आहे तर P पण समसंख्या येणार. आणि असंच सेम आपण Q साठी पण एक्सप्लेन केलं की Q हा सुद्धा समसंख्या आहे आणि Q चा वर्ग हा सुद्धा समसंख्या येतो. आणि त्याच्यानंतर P आणि Q यामध्ये सामायिक काय आहे, ते 2 चे विभाजक आहे. मग 2 चे विभाजक असल्यावर त्या दोघांमध्ये सामायिक हा फक्त एकच घटक आहे, एक हा नंबर. म्हणजेच जो P भागिले Q आपण परिमेय म्हटलं होतं √2 ला, वर्गमुळात 2 ला, ते विधान सत्य नाही. म्हणजेच वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. तुम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा हे वाचाल तुमच्या पुस्तकामध्ये त्यावेळी तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल की तो जो सिद्धता आहे, ती जी सिद्धता आहे ती तुम्हाला कशा प्रकारे लिहायची आहे. ठीक आहे. आता तसंच एक सारखं उदाहरण मी तुम्हाला स्क्रीनवर लिहून दाखवते म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर आयडिया येईल. बघा, समजा 4 वर्गमुळात 2 त्यांनी सांगितलंय की ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचे, याची सिद्धता लिहायची. तर आता सिद्धता कशी लिहिणार, पहिली स्टेप आपण याच्या बरोबर विरुद्ध करायची. काय करायची की आपल्याला अपरिमेय दाखवायची, पण आपण आता मानायचं काय की वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं मानायचं, त्याच्या विरुद्ध मानायचं, संख्या मानू. आता जर ही परिमेय संख्या असेल तर आपण ही कशी लिहू शकतो, P भागिले Q लिहू शकतो, हो की नाही. मग जर आपण याचा आपण काय केलं, समजा 4 वर्गमुळात 2, आता ही वर्गमुळात 2 एका बाजूला ठेवलं आणि 4 हा आपण या बाजूला शिफ्ट केला तर आपल्याला काय मिळणार आहे, P भागिले 4Q. मग आता जर P भागिले 4Q इथे जो आपल्याला उजवी बाजू आली तर आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, कारण ती आत्ताच आपण सिद्ध केली. मग जर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या असेल आणि तुम्ही म्हणताय की ही डावी बाजू अपरिमेय, मग उजवी बाजू जी ही दिलेली आहे ही तर परिमेय संख्या आहे, कारण ही P भागिले Q फॉर्मॅट मध्ये लिहितो. म्हणजे याचा अर्थ जे आपण मानलं होतं की 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे
हे जे काही विधान आहे ते चुकीचं आहे, हे विधान असत्य आहे. जर हे विधान असत्य आहे तर सत्य काय आहे की 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. कारण परिमेय संख्या ही आपण मानली होती आणि ते विधान आपलं चुकीचं येत होतं. म्हणजेच आपलं काय आहे, जी काही तुमची जी काही संख्या दिली होती 4 वर्गमुळात 2 ही संख्या काय आहे, अपरिमेय संख्या आहे. समजलं कशा प्रकारे तुम्हाला सिद्धता लिहायची आहे की अपरिमेय संख्या कशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता. समजलं? मॅम एकदा रिपीट करा ना. बघा 4 वर्गमुळात 2 ही जर समजा आपल्याला अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचे, तर आता आपण अपरिमेय डायरेक्ट सिद्ध नाही करू शकत. मग आपण काय केलं, ती परिमेय संख्या आहे असं समजलं. मग जर ती परिमेय संख्या असेल तर आपण ती कशा प्रकारे लिहू शकतो, पी भागिले क्यू. मग आपण 4 वर्गमुळात 2 बरोबर पी भागिले क्यू लिहिलं. आता जो 4 आहे तो आपण दुसऱ्या बाजूला शिफ्ट केला. आपल्याला उत्तर काय मिळालं, वर्गमुळात 2 बरोबर पी भागिले 4 क्यू. आता पी भागिले 4 क्यू म्हणजेच हा परिमेय संख्या आहे. ते पी अपॉन क्यू फॉर्मॅट मध्ये लिहिला ना आपण. मग जर उजवी बाजू परिमेय असेल आणि आपण डावी बाजू म्हटलोय की ती परिमेय नाहीये, ठीक आहे. एक मिनिट, तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीन दाखवते. आता इथे आपल्याला मिळाली ही संख्या परिमेय, परंतु आपल्याला माहितीये की √2 ही जी डावी बाजू आहे ती अपरिमेय आहे. मग एक बाजू अपरिमेय आणि एक बाजू परिमेय असं कधीही होत नाही. म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. मग अशावरून तुम्ही सिद्ध करू शकता की 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. ओके, समजलं? येस मॅम. ओके, तर आज आपण काय बघितलं की संख्या रेषा जी असते त्याच्यावर वेगवेगळ्या संख्या कशा दाखवायच्या, त्यामध्ये परिमेय संख्या कशा दाखवायच्या, त्याच्यानंतर आपण बघितलं की अपरिमेय संख्या कशा संख्या रेषेवर दाखवू शकतो. आणि आता आपण बघितलं की वर्गमुळात 2 किंवा 4 वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 या ज्या संख्या आहेत त्या अपरिमेय संख्या आहेत याची सिद्धता बघितली. ओके, ओके मॅम. समजलं? ओके, याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघायचा. ठीक आहे, चलो ओके मॅम. बाय बाय. बाय मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट. Good evening, ma'am. गुड इवनिंग बच्चों. Good evening, ma'am.